आता आपण पाहणार आहोत एका बळीराजाची यशोगाथा। कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे इथल्या प्रकाश पाटील आणि कुटुंबियांची एकत्रित 10 एकर जमीन आहे। सगळं कुटुंब शेतीत राबतंय, त्यामुळे शेतीत अनेक प्रयोग करणं देखील त्यांना शक्य झालंय। त्यांच्याकडे 1.5 एकरात वांग्याचं पीक आहे। आता त्याची रोज काढणी देखील सुरू आहे। ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या प्लॉट मधून त्यांना एकरी 60 टन वांग्याचं उत्पादन आणि 9 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे। सांगवडेचे प्रकाश पाटील वांगी, टोमॅटो, काकडी, मिरची, दोडका अशी हंगामानुसार भाजीपाल्याची पिकं घेत असतात। आज त्यांच्याकडे 1.5 एकरात वांगी, 1 एकर टोमॅटो, 35 गुंठे दोडका आणि 4 एकरात ऊस आहे। गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी 30 गुंठ्यात वांग्याचं पीक घेतलं होतं, मात्र यावेळी सरीच्या अंतरात बदल आणि खत औषध फवारणी पद्धतीत काही बदल त्यांनी केले। गेल्या वर्षी आम्ही टोमॅटो आणि वांगी ही 2 पिकं प्रामुख्याने घेतलेली, तर याच्यामध्ये साधारणतः टोमॅटो 40 टनाच्या पुढे आणि वांगी साधारणतः 30 टनाच्या इतके हा एकरी आम्हाला मिळाला। त्यामुळे पुन्हा या वर्षी सुद्धा आम्ही साधारणतः एक 60 गुंठे वांगी आणि 40 गुंठे टोमॅटोचं क्षेत्र पुन्हा लागण या वर्षी केली। मी 5700 रोपांची लागण ही या 1.5 एकरामध्ये पूर्ण झाली। अंकुर 1093 जातीच्या वांग्याची 6000 रोप ₹1.10 रोप या दरानं त्यांनी नर्सरीतून विकत आणली। 19 जानेवारीला बेडवर 2.5 फुटावर 1 याप्रमाणे रोपांची पुनर्लागण केली। 1.5 एकरात 5700 रोप बसली। रोप लावल्यापासून 3 दिवसांच्या अंतरानं कीटकनाशक, बुरशीनाशक यांच्या आळवण्या घेतल्या। रोप लावणीपासून 10 दिवसांनी दर 3 दिवसाला विद्राव्य रासायनिक खतं ठिबकमधून सोडली। सुरुवातीच्या एका महिन्यात 19-19-19 2 किलो, 12-61 2 किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्य अर्धा किलो अशी मात्रा दिली। एक आठवड्यानंतर मात्र वांग्यांची संख्या ही वाढू लागली। हळूहळू उत्पादन वाढत होतं आणि त्यामुळं एक आठवड्यानंतर ते नियमितपणे दररोज आम्हाला वांगी ही तोडावी लागायची। ती तोडून आम्ही एका शेड मध्ये आमच्या त्या एकत्र करायचो, त्याच्यानंतर ती पाटीमध्ये भरायचो। आता ती पाटीमध्ये भरत असताना त्या पाटीला नेट वगैरे लावून ही अगदी आकर्षक असे पाटी तयार केलेली, ते भरत असताना एक साधारणतः 20 ते 22 मिनिटं लागतात एक पाटी भरायला। जवळजवळ 40-42 किलो वांगी या पाटीमध्ये ही अगदी व्यवस्थित रचली जातात की ज्याच्यामुळे ते दिसायला आकर्षक दिसतं आणि वांगी टिकतात। सरासरी 15 ते 18 रुपये किलो याप्रमाणे हा दर राहतो। किलो मध्ये साधारणतः 12, 13, 14 वांगी ही एका किलो मध्ये बसतात। सध्या फुलकळी जोरात असून वांगी भरपूर प्रमाणात लागली आहेत। साधारणपणे एका पाटीत 40 ते 42 किलो वांगी बसतात। काढणीनंतर प्रकाश पाटील दररोज कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूरला वांगी पाठवतात। आतापर्यंत प्रकाश पाटील यांना 36 तोड्यांमधून 8 टन वांग्यांचं उत्पादन मिळालंय। 1.5 एकरातून 60 टन वांग्यांचं उत्पादन अपेक्षित आहे। किलोला सरासरी 15 ते 18 रुपये दर टिकून आला तर 9 लाख रुपयांचं उत्पन्न यातून मिळणार आहे। गेल्या वर्षी मी साधारणतः एकरामध्ये 30 टन माल काढलाय। या वर्षी एकरामध्ये 40 टन माल काढायची माझी इच्छा आहे। त्या पद्धतीने त्याला योग्य खत, औषध किंवा इतर तत्सम बाबी देत चाललोय। 1.5 एकर मध्ये साधारणतः 60 टन उत्पादन हे त्याच्यामधनं व्हावं। सरासरी दर 15 जरी राहिला तरी 8-9 लाखापर्यंत त्याचं टोटल आम्हाला उत्पादन हे मिळायला पाहिजे। साधारणतः 3 लाख जरी खर्च पकडला तरी 5 ते 6 लाख रुपये हे या वांग्याच्या पिकामधून आम्हाला राहावं अशी अपेक्षा आहे। या सर्व शेतीच्या धावपळीत पाटील कुटुंबाचं एक वैशिष्ट्य ही सतत जाणवत राहतं। परिवारातला प्रत्येक सदस्य ही शेती यशस्वी होण्यामागे जमेल तसा आपला वाटा उचलतोय। माझं कुटुंब हे एकत्र कुटुंब आहे। साधारणतः 17 लोक माझ्या कुटुंबामध्ये आहेत। लहान मुलं असतील किंवा वयस्क असतील किंवा आम्ही भाऊ चौघे, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती
हा या मिळणारा जो त्याचा वेळ आहे त्याच्या कामाव्यतिरिक्त म्हणजे शिक्षण असेल, मुलं असतील किंवा कुटुंबातल्या असणाऱ्या स्त्रिया हे घरकाम सांभाळून राहिलेला वेळ हा त्या शेतीमध्ये देत असतात. पांढरट हिरव्या रंगाच्या या वांग्याला चव चांगली असल्यानं ग्राहकांची मागणी अधिक असते. 90 ते 120 ग्रॅमची वांगी ग्राहकांना आकर्षून घेतात. त्यामुळेच प्रकाश पाटील यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून या जातीची निवड केली. दररोजच्या विक्रीतून पैसे मिळत असल्यानं ऊस शेतीबरोबर भाजीपाल्याची पिकं घेतल्याचा त्यांना फायदा होतोय. चंद्रशेखर कोले, एबीपी माझा, सांगवडे, कोल्हापूर.